मग कसं कसं करू शकतो क्लासिफिकेशन? आता हे जे आपण शिकतोय त्याचा वापर तुम्हाला तुमच्या या दिवसभराच्या इव्हेंटमध्ये जेव्हा क्विज कॉन्टेस्ट असेल किंवा इतर ऍक्टिव्हिटी असेल त्याच्यामध्ये होणार आहे, म्हणून हे सांगतोय आणि म्हणून हे महत्वाचं आहे. भारतामध्ये साधारणतः 1500 जातीचे पक्षी मिळतात. आता तुम्ही कसं सांगणार ना कुठला बघितला, कारण एकाच जातीमध्ये भरपूर कलर आणि त्याचं बायफर्गेशन झालेलं आहे. मोठा आहे का? त्याला 2 पाय आहेत, त्याला पंख जो उंच. नाईटजार हा पक्षी कशावर आपलं घर तयार करतो? आमचा विषय आहे, जर या पृथ्वीवर पुढे जाऊन पाणीच राहिलं नाही तर काय होईल? माझी मम्मीनी मला जबरदस्ती ट्रिपला पाठवलं, पण मी आता आलो, मला खूप मजा आली. नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज मस्त अशी थंडी पडलेली आहे आणि आज आपण सकाळी सकाळी कुठे आलोय तर आपण आलेलो आहोत तानसा वन्यजीव अभयारण्यात आणि इथे माहुली निसर्ग सेवान्यास निसर्ग शिक्षण शिबिर इथे आज आयोजित करण्यात आलेलं आहे. त्या निमित्ताने इथे आपण आलेलो आहे आणि सकाळीच एक 7:30 वाजता आपण इथे पोहोचलो आणि खाली मुलांना तिथे नेऊन बसवलेलं आहे. तिथे आता मुलांचे ग्रुप बनवण्यात येतील आणि त्याच्यानंतर मुलांना नाश्ता देऊन पुढे जंगलात फिरायला घेऊन जाण्यात येईल. आपल्याबरोबर आहेत माहुली निसर्ग सेवान्यास संस्थेचे श्री कमलेश जागरे. तर कमलेश दादा, तुम्ही काय थोडक्यात कॅम्पविषयी काय माहिती सांगाल? हा कॅम्पमध्ये आमच्या मुलांच्यासाठी खास निसर्गाबद्दल जी माहिती दिली जाते ती त्यांच्या अभ्यासापुरतीच महत्त्वाची नसून ही त्यांच्या ट्रेनिंग हँडसाठी महत्त्वाची असते. आणि या आपण काय शिकलो निसर्ग शिबिरामध्ये ते व्यवस्थित त्या नोटबुकवर लिहून ठेवतील आणि त्याची माहिती पुन्हा त्यांना जी प्रश्नोत्तरं असतात त्याच्यामध्ये ती दिली जातील आणि त्याच्यामध्येच त्यांचे नंबर वगैरे देतात. धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर आता आपण आहोत तानसा वन्यजीव अभयारण्यात. तर माहुली निसर्ग सेवान्यास ही 1989 पासून पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन या कार्यात आहे आणि मुलांना वन्यजीव आजूबाजूचा परिसर आणि निसर्गाविषयी माहिती व्हावी या दृष्टीने दरवर्षी निसर्ग शिक्षण शिबिर आयोजित करत असतात. यावर्षी या शिबिरात साधारण 85 मुलांनी भाग घेतलेला आहे. तर आता इथून पुढे आपण बघूयात, शिबिराबद्दल माहिती घेऊयात आणि बघूयात. चला तर मग. सगळ्यात आधी विद्यार्थ्यांचे चित्ता, बिबळ्या, वाघ, जारूल, शेकरू, हरियाल असे 6 गट बनविण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना इडली चटणीचा नाश्ता देण्यात आला. आता शिबिरार्थींचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता सगळेजण परत एकदा ग्रुपमध्ये एकत्र होत आहेत आणि आता पुढील कार्यक्रम चालू आहे. प्रथमतः शिबिरार्थींना निसर्ग शिक्षण शिबिर म्हणजे काय, त्यात कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट होतात, दिवसभरात कोणत्या स्पर्धा घेतल्या जातात, त्याचप्रमाणे प्राण्यांचे पक्ष्यांचे वर्गीकरण कसे करावे, जंगल कसे बघावे, पक्ष्यांचे निरीक्षण कशा प्रकारे करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. आत्ताचा हा विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. बेसिक आहे पण महत्त्वाचा आहे. बेसिक नेहमी महत्त्वाचंच असतं. एवढ्या हजारो प्रकारचे स्पीशीज म्हणजे प्रजाती प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, वनस्पतींच्या आणि त्यांचा अभ्यास करायचा आहे, बरोबर ना? त्यांचं आपण क्लासिफिकेशन करणार आणि त्याच्यामधून आपण अभ्यास करतो. मग कसं कसं करू शकतो क्लासिफिकेशन? आता हे जे आपण शिकतोय त्याचा वापर तुम्हाला तुमच्या या दिवसभराच्या इव्हेंटमध्ये जेव्हा क्विज कॉन्टेस्ट असेल किंवा इतर ऍक्टिव्हिटी असेल त्याच्यामध्ये होणार आहे, म्हणून हे सांगतोय आणि म्हणून हे महत्वाचं आहे. कळलं? कसं कसं करणार? तुम्हाला काय आयडिया आहे का? समजा आपण
महत्वाचं क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे वनस्पती प्राणी. प्राण्यांमध्ये कीटक है ना, प्राणी, पक्षी, त्याच्यानंतर पाण्यात राहणारे है ना, जलचर, भूचर म्हणजे ॲक्वेटिक, त्याच्यानंतर काय म्हणतात माहिती आहे का काही, जमिनीवर राहणारे, आकाशात उडणारे, कळलं का, कुठल्या प्रकारचे पक्षी या परिसरात दिसतील, आवाजावरून कसा ओळखायचा, पक्ष्याची नोंद तुमच्या वहीमध्ये कशी ठेवायची. कधी कधी काय होईल, पक्षी दिसेल पण तो कोणताही आपल्याला ओळखता येत नाही, मग त्याची नोंद ठेवायची का असा पक्षी आहे, काय काय नोंद ठेवायची, कशी ठेवायची, आणि मग तो इकडे आल्यानंतर आपण डिस्कस करून ठरवता येईल की कोणता पक्षी. त्यांच्या सवयी काय आहेत, ते कुठे राहतात, ते काय खातात, त्यांच्या अंडी घालण्याचा हंगाम कोणता असतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातून जाणून घेता येतील. तर आता तुम्हाला बेसिकली कुठले कुठले पक्षी माहिती आहेत. तर चिमणी सगळ्यांना माहिती आहे, कावळा सगळ्यांना माहिती आहे, कबूतर सगळ्यांना माहिती आहे, पोपट सगळ्यांना माहिती आहे, बरोबर, आणि गरुड सगळ्यांना माहिती आहे. तर जेव्हा एखादा पक्षी चिमणी एवढा असतो, आता त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. म्हणजे आपण बघायला जावं, भारतामध्ये साधारणतः 1500 जातीचे पक्षी मिळतात. आता तुम्ही कसं सांगणार ना कुठला बघितला, कारण एकाच जातीमध्ये भरपूर कलर आणि त्याचं बायफर्गेशन झालेलं आहे. आपण लिहिताना पंखाचा रंग कुठला होता, चोचीचा रंग कुठला होता, पक्षाची साईज काय होती, पायाचा किती उंच होता, हाईटला कुठे राहत होता, झाडावर कुठे बसला होता, कळलं. विद्यार्थ्यांचे वेगवेगळे ग्रुप बनवण्यात आले आणि आता ते जंगल भ्रमंतीला जात आहेत. तर मंडळी, सकाळपासून तुम्हाला माहिती आहे आपण आलेलो आहोत माहुली निसर्ग सेवान्यास आयोजित निसर्ग शिक्षण शिबिरात. तर या शिबिराचे कार्यक्रम प्रमुख श्री मनीष व्यापारी सर यांच्याकडून आता आपण या शिबिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. माहुली निसर्ग सेवान्यास आयोजित निसर्ग शिक्षण शिबिर 2024 खरं तर 1990 पासूनच आपण शिबिरं घेतोय. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल एक आवड निर्माण व्हावी. हल्ली जंगलात फिरणं फार कमी आहे, मोबाईलमध्ये मुलं गुंतलेली आहेत, आणि या परिस्थितीमध्ये मुलांमध्ये पर्यावरणासंबंधी, पशुपक्षी, कीटक यांच्या संबंधी आवड निर्माण करणं, त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण करणं हा शिबिराचा उद्देश आहे. साधारणपणे 85 मुलं या शिबिरामध्ये आज सहभागी आहेत. पक्षी निरीक्षण सुरू आहे आता. ॲक्च्युली या पर्यावरणाशी निगडीत म्हणजे पशु, पक्षी, कीटक यांच्याशी संबंधित काही स्पर्धा, काही खेळ यांच्या माध्यमातून आपण या पर्यावरण शिक्षण, निसर्ग शिक्षण मुलांना देतोय. मुलं मिळून 85 विद्यार्थी त्यांचे वेगवेगळे गट केलेत आणि गटानुसार हे ते कार्य करतायत. त्याला काही टास्क दिलेले आहेत. त्या सगळ्याला त्यांना काही बक्षिसं सुद्धा आम्ही देणार आहोत लगेचच. संध्याकाळपर्यंत हा कार्यक्रम चालेल. पक्षी निरीक्षण करून आल्यानंतर मुलं फार उत्साहाने काही गोष्टी बघितलेल्या असतात, त्याबद्दल खूप चांगली चर्चा करतात. खरं तर एवढा जवळ आपल्या असलेलं हे तानसा अभयारण्य आहे, पण तानसा अभयारण्यामध्ये त्या दृष्टिकोनातून फिरणं, त्या दृष्टिकोनातून मुलांना सांगणं होत नाही. प्रत्यक्ष जंगलात फिरण्याचा अनुभव काही वेगळाच आहे आणि हा अनुभव ही मुलं आता घेत आहेत. खरं तर त्यांचा आनंद बघून आपल्याला आनंद होतो. विविध उपक्रमांमध्ये त्यांना विविध बक्षीससुद्धा सरते शेवटी देण्यात येतील आणि त्यानंतर संध्याकाळी हा कार्यक्रम आपला संपेल. पण हा त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहील असा हा एक दिवस असणार आहे. कारण की पर्यावरणासाठी, निसर्गासाठी एवढ्या पोटतिडकीनं, एवढ्या चांगल्या पद्धतीनं कार्य कुठली दुसरी संस्था करत असल्याचं वाटत नाही. माहुली निसर्ग सेवा न्यास याच्यामध्ये यशस्वी होत आहे गेल्या अनेक वर्षांपासून. तर मनीष व्यापारी सरांनी आता आपल्याला खूप छान माहिती सांगितलेली आहे शिबिराबद्दल. तर म्हणजे असं खरंच आहे की आम्ही पण इथे आता बरीच वर्ष बघतोय की माहुली निसर्ग सेवान्यास ही मुलांसाठी
निसर्ग शिक्षण शिबिर आयोजित करत असते आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात मुलांचा प्रतिसाद मिळतो. एक वेगळं विश्व ते दिवसभरात अनुभवत असतात. असंच अजून पुढचे जे कार्यक्रम आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर व्हिडिओ जरूर बघत राहा. तर पहिला ग्रुप हा जंगल भ्रमंती करून परत आलेला आहे. तर कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? काय काय बघायला मिळालं? अरे वा, हे घेऊन जा तिकडे, ठेव तुमच्या इथे. बघितले आणि आम्ही खूप साऱ्या गोष्टी पण कलेक्ट केल्या, जसे की शिंपले वगैरे. जंगलात फिरायला कसं वाटलं? मज्जा आली. गेली होती कधी जंगलात? नाही, नव्हती गेली. फक्त माऊली चढले बस. बर बर. बाकी आणखी काय बघितलं? सिग्नेचर स्पायडर सांगितलेला तो? हा, 2 झाडांच्या मध्ये होता ना? मोठा होता ना? गुड. तर मंडळी, आपण तानसा धरण परिसरात आहोत. आत्ता जे इथे आपलं शिबिर चालू आहे, तर म्हणजे इथून प्रत्यक्ष या जागेपासून शिबिर थोडं लांब आहे, पण हे पाठीमागे जे व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला, हे तानसा जलाशयाचं पाणी आहे, बॅकवॉटर ज्याला म्हणतात ते आहे. माझं नाव विवान सचिन. मी जंगलात आले. मी प्राणी बघितले, साप, भरपूर काय काय बघितलं. साप दिसला आणि पक्षी दिसले. पक्षी भरपूर दिसले. बरं, ठीक आहे, असू दे. आणि मग तू सकाळपासून इथे आलाय, तुला कसं वाटतं इथे? सकाळ आलो, छान वाटते. छान वाटते, मजा येते का? हो. आता ज्या पुढच्या स्पर्धा आहेत त्यात तू भाग घेणार का? हो. बरं, चालेल. तुझं नाव एकदा नीट सांग, कारण नीट आलं नाही. विवान सचिन जाधव. चला, कसा होता तुमचा एक्सपिरियन्स? मजा केली का? काय काय बघितलं? सगळे पक्षी बघितले. त्याच्यामधले आम्ही जवळपास 10 ते 15 आम्ही खूप सारे पक्षी बघितले. अच्छा, आणि काय? खूप मजा आली. हळूहळू इकडे तिकडे बघत हलगत पाऊल टाकून आम्ही बघितलं. आणि मग तू सगळ्याचं नोटिंग केलं का? हो. आणि तुला कसं वाटलं? एक नंबर. बरं, मग तुझं नाव सांगा. मधुरा विक्रम. ओके, थँक्यू. सर्वांचं त्या तानसा अभयारण्य सेंच्युरीमध्ये स्वागत करतो. मी नरहरी बागराव, 36 वर्ष फॉरेस्ट डिपार्टमेंटला सर्व्हिस केली. या एरियात सुद्धा मी काम केलेलं आहे. आणि आज चांगला योग आला मला. परवाशी पाटील साहेब बोलले का तुम्ही या 10 मिनटं. तर मी अवश्य म्हटलं येतो आपल्याशी हितगुज करायला. मी काही जास्त वेळ घेणार नाही, पण आज आपण सगळीकडे फिरून आलो. कुठल्या एरियात फिरलो आपण सगळे? तानसा. काय बघितलं आपण तिथं? पक्षी बघितले. पक्षी आपण सगळे बघितले, बरोबर नाही? आपण या सगळ्या परिसरात बसलो, याला काय म्हणतो आपण? हे परिसर अभयारण्य हे नैसर्गिक वातावरण. काय आहे? नैसर्गिक. आता तुम्हाला शाळेत सगळं सांगतात निसर्ग, पर्यावरण, प्रदूषण हे विषय शिकवतात ना? मग निसर्ग म्हणजे काय कोणाला सांगता येईल का? निसर्ग म्हणजे काय? आपण सगळं निसर्ग बोलतो, पर्यावरण बोलतो, सगळं बोलतो, पण ऍक्च्युअली निसर्ग म्हणजे काय? म्हणजे आपण आज उघड्या डोळ्यांनी जे बघतोय सगळं निसर्ग. आता पाठीमागे ओळखा पाऊस स्पर्धा चालू आहे. म्हणजे मुलांना सकाळी जे लेक्चर देण्यात आलं त्यातून काही प्रश्न निवडून किंवा काही प्राणी किंवा पक्षी निवडून मुलांच्या पाठीवर ते लावण्यात येतात आणि ग्रुपच्या मुलांना ते ओळखायचे असतात. तर ती स्पर्धा आता आपण बघूयात. मी कोण ओळखायचंय. तुमच्यातला एक विद्यार्थी येईल, त्याच्या पाठीवर आपण एका प्राण्याचं किंवा पक्ष्याचं नाव लावणार पाठीवर. ज्याच्या पाठीवर लावलेलं आहे त्याला माहित नाहीये का ते काय आहे. ज्याच्या पाठीवर लावलेलं आहे तो माणूस आहे. माझ्या पाठीवर जर एखाद्या पक्षाचं नाव असेल तर मी तो पक्षी आहे, पण मला माहितीच नाही माझं काय नाव आहे किंवा मी पक्षी आहे का प्राणी आहे हे पण माहिती नाही. मग ते मी ओळखणार. कसं ओळखणार? मी तुम्हाला प्रश्न विचारणार. माझा रंग काळा आहे का असा प्रश्न विचारणार.
मग तुम्ही हो किंवा नाही म्हणणार. तुमचं उत्तर फक्त हो किंवा नाही. आणि माझा प्रश्न आहे की माझा रंग काळा आहे का, त्याचं उत्तर हो किंवा नाही. पण मी जर असा प्रश्न विचारला माझा रंग कोणता आहे, उत्तर तुमच्याकडून येणार नाही. बरोबर ना? उत्तर तुमच्याकडे येणार नाही. हो किंवा नाही मध्ये उत्तर देता येत नाही. अशा प्रकारे किती सर 1 मिनिटाचा वेळ आपल्याकडे. सर आपल्याकडे 1 मिनिटाचा वेळ आहे. 1 मिनिटाचा वेळ. 1 मिनिटाचा वेळ आहे. या 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला किती पण प्रश्न विचारू शकतो. उदाहरणार्थ मी मॅमल आहे का, इथून सुरुवात होईल ना. बरोबर ना? मी शाकाहारी आहे का. ग्रुपचं नाव आहे बिबळ्या आणि ओळखलं तुझा मायनस लागतील पण एकदाच चान्स उत्तर द्यायला. तो प्राणी आहे का, पक्षी आहे का, पाठीचा कणा आहे का, मोठा आहे का, मोठा आहे का, त्याला 2 पाय आहेत, त्याला पंख जो उंच उडतो, हिरव्या रंगाचा आहे, सफेद रंगाचा आहे, काळ्या रंगाचा आहे, पाण्यात उभा राहतो. टाइम स्टार्ट करायचा का तुमचा. बाकीच्यांना दाखवलं का? दाखवलं सगळ्यांना दिसलंय ना आता काय ते. आता टाइम स्टार्ट. प्रश्न विचारणार आहेस तू. करायचा टाइम स्टार्ट. मी पक्षी आहे, मी प्राणी आहे, मला 4 पाय आहेत, मला सोंड आहे, मी मांसाहारी आहे की शाकाहारी आहे. हो किंवा नाही. मांसाहारी आहे का. मांसाहारी आहे का मी. मी पाण्यात असते. 30 सेकंड. बोलायचं ना. मी उंच उडते. प्रश्न विचार. मांसाहारी प्राण्याला पुढचे प्रश्न विचार. किती टाइम? 5 सेकंड. 5 सेकंद लवकर. बोलून टाक. मार लवकर. काय वाटते ते बोल तुला काय वाटेल ते प्राणी बोल. आवडतं प्राणी असेल तर बोलून टाक. मॅमल आहे. माझा रंग काळा आहे, पांढरा आहे, मला चोच आहे, मी जंगलात राहतो, पाण्यात राहतो, मासा. ओळखा पाऊस स्पर्धा झाल्यावर शिबिरार्थींना जेवण देण्यात आले. मग आता सांगा जेवण कसं आहे. छान आहे. आवडलं तुम्हाला. मग तुम्हाला गुलाबजाम आवडत नसतील तर आम्हाला चालतील. जेवण झाल्यानंतर भारतातील राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यातील फरक सांगणारे छोटेसे लेक्चर घेण्यात आले व त्यानंतरचा कार्यक्रम होता कागदी पिशव्या बनविणे. रेशमा व्यापारी मॅडम आणि त्यांच्या सोबत त्यांचे सहकारी आहेत सुनीता कट्टे आहेत. त्याच्यानंतर आमचे बाकीचे इतर सर्व सदस्य आहेत. हे सगळे तुम्हाला इथे आता कागदी पिशव्या बनवायला शिकवणार आहेत. प्रत्येकाने शांतपणे गोंधळ न करता मटेरियल घ्यायचंय आणि दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करायचे. ओके.
सादर करणार आहोत क्विज कॉन्टेस्ट. प्रश्न मंजुषा, प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तर तुम्ही द्यायची आहे. तर तुमच्या उत्तरांना गुण मिळतील. गुण कोणाला मिळतील? ज्या गटातला व्यक्ती उत्तर देईल त्या गटाला गुण मिळतील. आणि शेवटी काय होईल? जो गट विजयी होईल त्या संपूर्ण गटातल्या सगळ्यांना बक्षिसं मिळतील. ठीक आहे, पण एकाच गटाला मिळतील. 6 मधील 1. मागच्या वेळेस वाघाने सगळं शिकार खाऊन टाकली. आता वाघाला फसवायचंय आणि तुम्हाला बाकीच्यांना जिंकायचंय, नाही तर पुन्हा वाघच जिंकेल, माहित नाही मला. ठीक आहे. आणि हे क्विज कॉन्टेस्ट आपले घेत आहेत ऍडव्होकेट शंकर पाटील. वकील साहेब, आपण सुरू करा. आता आज सकाळपासून आपण बरेचसे लेक्चर ऐकले. सगळ्यांनी ते लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकले असतील असं समजून मी तुम्हाला प्रश्न विचारणारे काही, त्या प्रश्नांची अचूक उत्तरं द्यायची आहेत आणि ज्यांनी अचूक उत्तरं देतील त्या गटाला ते मार्क्स मिळणार आहेत. तर आपण सुरुवात करूया शेकरूपासून. शेकरू, तुम्हाला पहिला प्रश्न आहे. पाठीचा कणा नसणारे प्राणी ओळखा. 4 पर्याय आहेत त्याच्यामध्ये. वाघ, साप, गोगलगाय आणि व्हेल मासा. झुरळाला किती पाय असतात? पर्याय आहेत 8, 6, 9, 12. बरोबर उत्तर. खालीलपैकी कोणता पक्षी, ऐकून घ्या रे, खालीलपैकी कोणता पक्षी या सीझन मध्ये सायबेरियावरून स्थलांतरित होतो? ग्रीन पिजन, फ्लेमिंगो, किंगफिशर आणि कोतवाल. नक्की फायनल करायचं? परत रिपीट सांग. ग्रीन पिजन, फ्लेमिंगो, किंगफिशर आणि कोतवाल. ऑलरेडी उत्तर दिलं ना तिने, आता चर्चा करण्यात काय अर्थ नाही तसं पाहिलं तर. कन्फ्युज नका होऊ, उत्तर बरोबर आहे. नाईट जार हा पक्षी कशावर आपलं घर तयार करतो? पर्याय आहेत झाडावर, घराच्या खोपटीत, जमिनीवर आणि जमिनीखाली. परत रिपीट करा. नाईट जार हा पक्षी कशावर आपलं घर तयार करतो? पर्याय आहेत झाडावर, घराच्या खोपटीत, जमिनीवर आणि जमिनीखाली. जमिनीवर बरोबर आहे उत्तर. वा. हा नवीन जो गेम आहे तो आहे ट्रेझर हंट. खजिन्याचा शोध घ्यायचा आहे. आपल्या या कॅम्पसमध्ये खजिना लपलेला आहे, तो शोधण्यासाठी आपल्याला काही क्लू मिळतील. ऐका नीट, आपल्याला काही क्लू मिळतील. त्या क्लूच्या आधारे दुसऱ्या क्लू पर्यंत पोहोचायचंय, त्याच्या आधारे तिसऱ्यापर्यंत पोहोचायचंय. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्यक्ष खजिन्यापर्यंत पोहोचा. पण यासाठी डोकं वापरावं लागेल. नीट थांबे, नीट विचार करून पुढची ऍक्शन, प्रत्येक गटानं नीट विचार करून पुढची ऍक्शन घ्यायची आहे. सकाळी 7 वाजता आलेली मुलं आता दुपारचे 4 वाजले तरी त्यांचा उत्साह दांडगा होता. संपूर्ण कॅम्पसमध्ये धावपळ करून आणि क्लू मिळवून शेवटी हरियाल ग्रुपनी खजाना शोधून काढला. नीट जा. मिळालेल्या खजान्यातील बक्षीस त्यांना लगेच देण्यात आले.
मुलांचा ट्रेजर हंटचा खेळ खेळून झालेला आहे. आता याच्या पुढे पथनाट्य सादरीकरण करतायत. तर एक ग्रुपनी त्यांना विषय दिलेले आहेत, त्यानुसार ते त्यांनी नाट्य बसवलेलं आहे पथनाट्य, आणि आता ते सादर करत आहेत. तयार सगळ्यांची पथनाट्य बसलेली आहेत. विषय माहिती आहे. तर सगळ्यात पहिले कोणाला यायचंय पथनाट्य सादर करायला? आम्ही बोलवू. चला वाघ 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 चला वाघ चला वेलकम वेलकम चला वाघासाठी टाळ्या कशा वाजवायच्या आपल्याला. चलो स्टार्ट. हे आहे पास. तेव्हा सगळी लोक झाडं लावत होती आणि झाडं जगवत होती. हे आहे फ्युचर. इथे फॅक्टरीज बांधल्या आहेत, झाडं तोडतायत. इथे ह्या फॅक्टरीजच्या मधून जो धूर निघतो, वायू निघतो, तो हवा प्रदूषित करतो. त्यामुळे पूर्ण वायू खराब होते आणि त्यामुळे माणसांना श्वास घ्यायला त्रास होतो. माणसांना वेगळं होतं. आणि झाडं तोडल्यावर आपल्याला ऑक्सिजन मिळत नाही, फ्रुट्स मिळत नाही, फुलं नाही मिळत. म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करते, कृपया झाडं तोडू नका. झाडे लावा, झाडे जगवा. धन्यवाद. गुड. आज आम्ही प्रदूषणाचा निसर्गावर होणारा परिणाम याच्यावर एक तोडगा सांगणार आहोत. महाराज पधारिये. महाराज पधार रहे. महाराज आपल्या जंगलातले काही माणसं येत आहेत. त्यांनी आपले झाडे आपल्या वातावरणात बदल आणलेला आहे. आपल्या जंगलात प्रदूषण पसरवत आहे. इकडे तिकडे प्लास्टिकच्या पिशव्या टाकल्यामुळे आपल्या जंगलातल्या काही प्राण्यांची तक्रार आहे. त्यांची तक्रार ऐकावी. बोलवा त्यांना. हत्ती, त्याची एक तक्रार आहे. आमच्या काळात जेथे राहतो तेथे माणसांनी प्लॅस्टिक कचरा पसरवल्यामुळे ती जागा प्रदूषित झाली आहे आणि त्या प्रदूषित जागेमुळे आम्हाला आमच्या काळात राहण्यास त्रास होतो. माता. महाराज नदी व समुद्रात जो प्रदूषण होतं त्यामुळे आम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. महाराज आम्हाला अवैध प्रदूषण होतं त्यामुळे आम्हाला चिमणी. झाडं कापल्यामुळे आम्हाला जागा राहिली. मोठ्याने बोला रे. मोठ्याने आवाज मोठा. शब्द ऐकू नयेत. महाराज शेतात प्लास्टिक पडल्यामुळे आम्हाला प्लास्टिकच खावं लागतं. आपण त्यांना चांगली शिक्षा देऊ, त्यांना अद्दल घडवून देऊ. आता महाराज आम्ही त्यांना तुमच्या समोर उभं राहू. बोलवा त्यांना. आम्हाला माफ करा, आमची चुकी झाली, आम्ही आपण असं करणार नाही. चालेल. थँक्यू. सायलेन्स. अरे देवा, घरात धान्य आहे पण धान्य बनवण्यासाठी पाणीच नाहीये. पृथ्वीवरचं पाणी कसं नष्ट झालं? आम्ही स्वार्थासाठी खूप काही केलं आहे. म्हणून आता आम्ही पश्चाताप करते की आम्ही जागी समुद्र नष्ट केले आणि घर बांधली केली. म्हणून आता आम्ही पश्चाताप करतोय आणि तुम्हालाही आम्ही नाराज करतो. आम्ही तुम्हाला पाणी नाही देत. आम्हालाही सुद्धा पाणी नाही. माफ करा. बाकीच्यांनी शांत बसा. जोरात आणि आम्ही पाण्याला नष्ट करून जोरात बोला. आवाजच नाही ऐकू येत. काहीच ऐकू येत नाही तुमचं. अरे देवा, आता काय करायचं या झाडांचं? आता यांना पाणी कुठे शोधायला जायचं? विहिरीत सुद्धा पाणी नाहीये. आता काय करायचं? यांना कसं काय आपण पाणी यांच्यावर शिंपडायचं?
इथे का बसली आहेस? तुला बाजारात नाही जायचं का? मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. का बरं तुला बाजाराला जायचं नाही? आपण प्लास्टिकच्या पिशव्या वापरतो, त्या प्लास्टिकच्या पिशव्यामुळे प्रदूषण होते, म्हणून मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही. बरोबर आहे तुझं. माझी पण गाय जंगलात गेली, तेव्हा ती प्लास्टिक खाऊन मरून गेली. मला पण बाजाराला जायचं नाही. हो मी पण समुद्र किनाऱ्यावरील प्लास्टिकची पिशवी खाऊन कासव मरून गेली, म्हणून मला बाजाराला जायचं नाही. आपण प्लास्टिकचा वापर करतो, त्यामुळे हवा प्रदूषण होते, म्हणून मला बाजाराला जायचं नाही. ही गोष्ट ऐकून आपण बघितलं की प्लास्टिकमुळे आपल्या प्राण्यांचा जीव जात आहे आणि याचे कारण आपणच आहोत. आपण जर का प्लास्टिकचा वापर कमी केला नाही तर आपल्यालाच भविष्यात कष्ट करायला लागतील, म्हणून आपण प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. प्लास्टिक ही अशी गोष्ट आहे, जर आपण त्याला कुठं फेकून तरी दिला तरी ते डिझॉल्व्ह होणार नाही आणि त्याच्याने सॉइल पॉल्युशन पण होतो आणि त्याला जाळला तरी ते एअर पॉल्युशन करणार. आणि उदाहरणार्थ एक माणूस होता, तो चहा प्लॅस्टिकच्या कपात पियायचा आणि त्या प्लॅस्टिकच्या त्या पेपरच्या कपात थिन लेअरची प्लॅस्टिकची कोटिंग असते आणि तो दिवसात म्हणजे 10-15 कप पियायचा. त्याच्यानंतर 1 मंथ नंतर त्याच्या पोटात एक कॅन्सर निघाला. म्हणून माझं एकच म्हणणं आहे की प्लॅस्टिकचा वापर कमी करा, कागदी पिशवी वापरा. थँक्यू. चला रेडी. ठीक आहे, हरकत. तर आमचा विषय आहे, जर या पृथ्वीवर पुढे जाऊन पाणीच राहिलं नाही तर काय होईल. चला आधी पाणी संपायच्या आधी काय होईल हे बघूया. मित्रो, या माणसांना काय माहित, आपल्याला कापूनच हे स्वतःचं अस्तित्व भविष्यात कापून टाकणार आहे. हो ना, पण या माणसाला कोण सांगेल. तर आता आपण बघितलं, माणसंच झाडं कापतायत, तर मग पुढे जाऊन पाऊस कसा पडेल. बरं, पाऊस पडला नाही तर या पृथ्वीवर पाणी कसं राहील. तर आता आपण एक दृश्य बघूया की ज्यात पृथ्वीवर पाणीच नाहीये, मग काय असेल. चला. आई, मला खूप तहान लागले, मला पाणी हवंय. अगं पण माझे पाय दुखताय, तू बाहेरून पाणी आण जा. बाहेरचं पाणी खूप केमिकल असतं, ते कडू कडू लागतं. पण मी घरी बनवू शकत नाही. पूर्वीच्या काळी आमच्या पिढीला पूर्वजांनी आमच्या पिढीने पाणी प्रदूषित केलेलं. ठीक आहे. तर असं आता जे पाणी आपण इतकं वाया घालवतो, इतके आपण झाडं कापतो, पुढे जाऊन त्या मुलांना बाहेरून पाणी आणावं लागतंय. बघा आता काय परिस्थिती आहे. त्यामुळे झाडं कापू नये. काही गरज नसताना पाणी नाही वाया घालवत. नंतर जर आपला नळ खराब झाला असेल तर तो बाहेरच्या प्लंबरला बोलावून नीट रिपेअर करून घ्यावा आणि अशा वेगळ्या वेगळ्या प्रकाराने पाणी वाचवा, नाहीतर पुढच्या पिढीला पाण्यासारखं अमृत मिळणार नाही. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वैदेही राम घागस आहे. मी जारूल ग्रुपची आहे. आम्ही इथे एक पटनाट्य सादर करत आहोत. आम्ही प्लास्टिक, प्रदूषण आणि माणूस या विषयावर पटनाट्य सादर करत आहोत. तर स्वराज या नाटकात पृथ्वीचे काम करत आहे, माहिका या नाटकात मानवाचे काम करत आहे आणि विहान या नाटकात प्लास्टिकचे काम करत आहे. तर चला तर मग आपण सुरुवात करूया आणि प्लास्टिक, माणूस व पृथ्वी यांच्यातला संवाद बघूया. काय प्लास्टिक राव
जिकडे तिकडे तुमची चर्चा चालू आहे. अहो ताई, तुम्हीच जर आम्हाला बनवलंय मग चर्चा तर होणारच. हो, तुम्ही खूप कमी वेळात उन्नती केली आहे, तर चर्चा तर होणार ना. हो, पण माझे फायदेही तेवढे. मी स्वस्त व त्वरित उपलब्ध, माझे प्रकारही खूप आहे व माझे रंगही खूप, जसे की निळा, काळा, जांभळा इत्यादी. तुमच्या वापरण्याने अनेक धोका आहे. तुमच्या वापरण्याने अनेक धोका आहे. तुम्ही हानिकारक आहात. तुम्हीच तर मला जास्तीत जास्त बनवण्याचे प्रयत्न करता. शासनाने एवढे कायदे केले तरीही तुम्ही माझा वापर थांबवत नाही आणि नियमांचे पालन करत नाही. परंतु तुमच्या वाढलेल्या वापराने खूप जास्तीत जास्त धोका आहे. परंतु त्यात माणसाची चुकी आहे. मी पृथ्वी आहे. हो प्लास्टिक राव आणि मानवताई सगळे ठीक आहे, पण प्लास्टिकमुळे मला त्रास होतो. माझ्यावर राहणाऱ्या पक्ष्यांना, प्राण्यांना त्यामुळे धोका आहे. हा प्लास्टिक प्राणी खातात व त्यांना आजार होतात. प्लास्टिकच्या धुरानेही खूप पक्षी मरतात. माझ्याकडे आता जास्त वेळ नाहीये. सेव्ह मी. जर असंच चालू राहिले तर मी नष्ट होईल. मी एका मेसेजद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया प्लास्टिक वापरू नये. आणि तुम्हाला सर्वांना मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त ऑर्गॅनिक कपडा, कागद व धातूचे वस्तू वापरावेत. चला मित्रांनो, आपण एक ध्येय करूया. प्लास्टिक हा पृथ्वीचा भक्ष आहे. प्लास्टिक काढा, पृथ्वीचे रक्षण करा. प्लास्टिक दूर करूया, पर्यावरण वाचवूया. धन्यवाद. सगळ्यांनी खूप छान प्रयत्न केले, खूप छान संदेश दिले. शेवटचा मेसेज जो द्यायचा होता तो या ग्रुपने सुद्धा खूप चांगला आपल्यासमोर ठेवलेला आहे. प्रदूषण मुक्त आपली पृथ्वी करण्याचा आपण सगळ्यांच्या मला असं वाटतं जेवढे आता पथनाट्य आपण बघितले सगळ्यांचा मला असं वाटतं की तोच एक कॉमन संदेश होता. आणि तो बरं वाटतं की तुमच्यासारख्या लहान मुलांना आता तो विषय पटलेला आहे. आणि तुम्ही सुद्धा आज जाताना इथून ती प्रतिज्ञा करायची. काय प्रतिज्ञा करणार आहात की तुम्ही स्वतः प्लॅस्टिकचा वापर खूप कमी करायचा आहे. आलं लक्षात? बाजारात जाताना तुम्ही ज्या कॅरी बॅग्स घेऊन जातात किंवा समोरचा भाजीवाला, फळवाला तुम्हाला कॅरी बॅग देतो त्यात तुम्ही अवॉइड करायच्या. तुम्ही त्यांना सांगायचं नको काका, आम्ही आमच्याकडे कापडी पिशवी आणलेली आहे. आज तुम्ही कागदी पिशवी शिकलात ना, तशी कापडी पिशवी पण बघा, ती घरी कुठेतरी शिवप्याकडनं शिवून घ्या, बाजारात विकत मिळते. त्याचा मॅक्झिमम वापर करायचा आपण सगळ्यांनी. ठीक आहे? अजून प्रदूषण मुक्त कसं करायचं आपल्याला, जसं प्लॅस्टिक पासून मुक्त व्हायचं आहे तसं हवेचं प्रदूषण पण आपण सगळे करतोय. कशा पद्धतीने करतो? नको असताना गाडीचा वापर करतो. करेक्ट? एसी वापरतात का तुम्ही सगळे घरात? किती जणांच्या घरी एसी आहे? करेक्ट. मग त्याचा वापर पण कमीत कमी करा. एसीमुळे पण प्रदूषण होतंय, माहितीये तुम्हाला? एसीच्या वापराने प्रदूषण होतंय, माहितीये का? हवेतल्या कुठल्या लेअरवर जास्ती परिणाम होतोय त्याचा दुष्परिणाम? करेक्ट. त्यामुळे अतिनील किरण थेट पृथ्वीवर येतात, पृथ्वीवर त्याचा दूरगामी परिणाम होतो. त्यामुळे ते पण प्रदूषणच आहे. अजून कसलं प्रदूषण केलं आपण? पाणी. आवाजाचं प्रदूषण करतो का आपण? वायू प्रदूषण. करेक्ट. मग हे सगळे प्रदूषण आपण टाळायचे. खूप सुंदर सगळ्यांनी प्रयत्न केला. तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा खूप छान शिकायला मिळालं. असे विद्यार्थी जर असतील तर पुढच्या वर्षी पुन्हा एकदा असा कॅम्प आम्ही करू, असा विश्वास, असा आत्मविश्वास आम्हाला सगळ्यांना आला. हे जे सदस्य इथे उभे दिसत आहेत सगळे, असं नाहीये की काल एक दिवस ठरवलं आणि चला आपण कॅम्प देऊ आणि सगळ्यात इथे आले. नाही, असं नाहीये. गेला महिनाभर तुमच्या या शिबिरासाठी हे सगळे प्रयत्न करतायत, झटतायत, वेगवेगळी कामं करतायत, नियोजन करतायत, काही वस्तू खरेदी करतायत, काही ऑर्डर्स देतायत. ह्या सगळ्या गोष्टी जुळून यायला ही सोपी गोष्ट, साधी गोष्ट नाहीये. त्या सगळ्यांची मेहनत त्याच्या मागे आहे. त्यामुळे तुम्हाला भेटून तुमच्याबरोबर आजचा एक दिवस घालवून आणि तुम्ही जो रिस्पॉन्स दिला, तुम्ही ज्या सगळ्या याच्यामध्ये सहभाग घेतला, आमच्या प्रयत्नांनी तुम्ही आनंद घेतलात, यात आम्हाला आनंद मिळाला आणि ह्या सगळ्याचा मला खूप समाधान वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला अजून तरी माहित नाही. तेव्हा तुम्ही मला सांगाल इथे येऊन, तेव्हा मला कळेल की तुम्हाला काय वाटतं. कोण येईल?
नाव सांग, नाव सांग. प्रणवी विनायक पवार, जारोल ग्रुप बनले नाही, वाघ बनले. वाघ पुढेच. तर मला या शिबिराबद्दल खूप आनंद आहे की आपण सगळे मिळून इथे आलो आणि आपण वेगवेगळे कार्यक्रम केले, मनोरंजन केलं. आपल्याला ह्याच्यातून थोडं काही खूप सारं शिकायला मिळतंय. परी विश्वास गोडविंदे, थोडा मोठ्याने बोलायचं का, आज थोडी जास्त जेवली नव्हती. मला ह्या शिबिराला मी फर्स्ट टाइम आले, मला खूप मजा आली आणि या अगोदर मी असे कधीच गेले नव्हते. आम्हाला वाघ ग्रुपचे म्हणजे आमचे लीडर होते आणि आम्हाला त्यांनी नेलं ना तिथे म्हणजे आम्हाला त्यांनी एकदम व्यवस्थित सगळ्यांना नेलं. असं जर कोणाला दुसऱ्या व्यक्तीच्या हातात दिला तर तो व्यवस्थित नेणार नाही. आणि आम्हाला साप पण दिसला, मला सापाची खूप भीती वाटते, तरी त्या सरांनी आम्हाला कूल डाऊन करून व्यवस्थित नेलं, व्यवस्थित आणलं. याबद्दल मी सरांचे धन्यवाद करते. व्हेरी गुड, खूप छान. नमस्कार, माझं नाव वरदा देवधर. मला इथे येऊन खूप मस्त वाटलं. म्हणजे इथे मला वेगवेगळे पक्षी बघायला मिळाले जे मला आतापर्यंत माहीतही नव्हते. नंतर जेव्हा आम्ही बाहेर गेलो तेव्हा तिथली वेगवेगळी झाडं, वेगवेगळे पक्षी, प्राणी हे सगळं मला बघायला खूप मजा आली. नंतर जेव्हा परत आलो तेव्हा वेगवेगळे गेम्स, म्हणजे गेम्समध्ये प्राइज नाही मिळालं पण खेळायला खूप मजा आली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कौस्तुभ खांबाळकर. खरं तर या कॅम्प बद्दल मला काही माहिती नव्हतं, कारण आमच्या शाळेमध्ये हे सर्व सर आले होते पण त्या दिवशी मी उपस्थित नव्हतो. पण अगदी तारीख निघून गेल्यावर फॉर्मची मला प्रकाश हजारे काकाही सांगितलं, म्हणजे मी त्यांना आजोबा म्हणतो त्याही मला सांगितलं की असा असा कॅम्प आहे, तू तिथे जा. म्हणून मी इथे आलो, नाव भरलं आणि गुरुवारी मी हा फॉर्म भरला. तर मी इथे आलो आणि आता मला प्रत्यक्ष समजलं की निसर्ग म्हणजे काय असतं नक्की. निसर्ग म्हणजे नक्की काय असतं, तर निसर्ग म्हणजे ही झाडं असतात, ही पक्षी असतात, हे सर्वच निसर्गात आहे. म्हणून मला खूप आनंद आहे की मी या कॅम्पमध्ये जोडलो आणि हा माझा फर्स्ट टाइम आहे, म्हणून मला खूप आनंद झाला आहे. जर मी या कॅम्पला आलो असतो तर मला हे एवढं माहीतच नसतं आले. आणि हे सर्वांची माहिती देण्याबद्दल मी सर्व सरांचे धन्यवाद मानतो. थँक्यू सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझा हा कॅम्प फर्स्ट टाइम होता आणि मला खूप मजा आली. आम्ही जंगलात गेलो, वेगवेगळे पक्षी, झाडं, प्राणी यांची माहिती घेतली, डबल आलो, इथे गेम घेतले, त्या गेममध्ये सर्टिफिकेट भेटले, गेम खूप सारे नाश्ता केलं, खाऊ खाल्लं आणि आम्ही एक नोटबुक सुद्धा लिहिली. एवढी सारी मजा आली. ही माझी फर्स्ट टाइम होतं आणि मला वाटलं चांगलं नसेल पण इथं आल्यावर मला खूप मजा आली. आम्ही इथे खूप एन्जॉय पण केलं. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पौरुषा सिंग. तर म्हणजे आमच्या शाळेत ती मॅम आलते आणि त्यांनी आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली. मग पहिले माझ्या मित्रांनी सांगितलं की पार्कमध्ये नेऊन जातील, असा काय नुसतं हे पक्षी दाखवतील. पण मी विचार केला तर कुठं ते फॉरेस्ट एरियामध्ये जंगल सफारी करायला नेतील, मग वेगळीच मजा आहे. मग मी मम्मी पप्पांना सांगितलं, मम्मी पप्पा पण बोलले हो जा. मग मी इथं आलो, सकाळपासून मी बघतोय मनीष सर हे आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देतात. नंतर जे आम्हाला ॲडव्हेंचरवर घेऊन गेले ते सरांनी आम्हाला सगळे पक्षी पण दाखवले. आणि मग आमचे ग्रुप लीडर त्यांचा पण बिहेवियर चांगला आणि त्यांनी आम्हाला सगळी गाईड दिली. थँक्यू. आरुष आंबवणे. नमस्कार मित्रांनो, माझी मम्मीनी मला जबरदस्ती ट्रिपला पाठवलं. मला इथे यायचं नव्हतं पण मला असं वाटायचं की काय असेल ना काय नाही. पण मी आता आलो, मला खूप मजा आली. खूप वेगवेगळे पक्षी बघून, वेगवेगळे झाडं ज्याच्याने फर्निचर जे मी पहिल्यांदा ऐकली. मनीष सरांनी पण आम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन दिली, त्याबद्दल मी आता दरवर्षी शिबिरला इथेही घागस जारूल मधून. खरं तर मी या शिबिरात पहिल्यांदाच आले पण खूप छान वाटलं. आणि मला खरं तर काल रात्रीपासूनच खूप अशी म्हणजे उत्सुकता लागलेली की कधी इथे येणार आणि काय काय करणार असं. आणि सकाळी पक्ष्यांमध्ये म्हणजे खूप छान वाटलं इथे आल्याच. आणि मग नंतर आम्हाला तिथे नेलं तेव्हा पक्ष्यांबद्दल पण खूप माहिती सांगितली त्यांनी.
आणि खूप म्हणजे मी ते पक्षी कधी बघितलेले तर नव्हतेच आणि नावं तर इतकी वेगळी होती की मी ती ऐकलीही नव्हती, पण तरी पण खूप छान वाटत होतं आणि त्यांनी खूप छान असं गाईड केलं, खूप छान सांगितलं. आणि मग नंतर ट्रेजर हंट त्या गेम्समध्ये पण मजा आली आणि या सरांनी खूप म्हणजे असं सगळं व्यवस्थित सांगितलं. स्वराज चंद्रशेखर विषय थोडा आवाज वाढव. मला इथे आल्यावर म्हणजे खूप आवडलं. मी शिबिरात पहिल्यांदा आलो. मला वाटलं नव्हतं की हे एवढं चांगलं असेल. मी तेव्हा घरी सांगितलं मम्मी पप्पांनी आणि मम्मी पप्पा म्हणाले का असतं. मी सांगितलं मम्मी पप्पांना. ते सर आमच्या स्कूलमध्ये आले होते. त्यांनी जे काही मला सांगितलं मी ते मम्मी पप्पांना सांगितलं. तर मम्मी पप्पा म्हणाले ठीक आहे जाऊ शकतो. मग आमच्या गावात भूषण सर राहतात, त्यांना मी बोललो. मग ते म्हणाले हां ठीक आहे. मग त्यांनी माझा फॉर्म भरला व मग मी आलो इथे आणि मला इथे खूप आवडलं. आणि ती जी मी कोण आहे ही गेम मला खूप आवडली. व इथे मला एक मेसेज मिळाला की आपण निसर्गाला हमी नाही पोहोचवू, आपण प्लास्टिकचा वापर कमी करावा. मला वाटलं नव्हतं की जे होतं ते एवढे वेगवेगळे झाडं, वेगवेगळे पक्षी, हे मला म्हणजे कधी नाव पण ऐकली नव्हती ती मी आज बघितली होती. मला सापांची एवढी भीती वाटते ना, बघितलं मी घरी पळते, पण मी माझ्या जवळ मी एकदम साप बघितलाय आणि मला वेगवेगळ्या पक्ष्यांची खूप आवडते. मी स्वतःनी लव पॅरेट्स वगैरे पाळलेले आहेत. मला पक्षी एवढे आवडतात ना, तर मला इथले पक्षी घरी नेऊन घ्यायला सांगितले मी लगेच घेऊन जाईल. थँक्यू. मी सुधीर काटकर, ठाण्याहून आलोय. मी पहिला सुनीताचे खूप आभार मानतो की ती मला माहुली निसर्ग सेवामध्ये तिने मला घेऊन आली, इंट्रोड्यूस केलं. आणि मला निसर्गात फिरायला खूप आवडतं. आणि सर मला तुमचे पण आभार मानायचे आहेत. तुमच्यामुळे मला जारूर आणि हरियाल याबद्दल प्रथम माहिती मिळाली. हे कधी माझ्या ऐकण्यात नव्हतं. आणि खरोखर ही संस्था खूप छान आहे की जे आपले विद्यार्थी आहेत, जे भावी नागरिक होणार आहेत, त्यांच्यावर तुम्ही चांगले संस्कार घडवत आहेत. आणि मी संस्थेला एक शुभेच्छा देतो पुढच्या सर्व कार्यक्रमासाठी. धन्यवाद. नमस्कार, मी चैताली शास्त्री. माझा ग्रुप होता शेकरू. थोडी मस्ती केली मुलांनी, पण चांगलेच ऐकलं आणि खूप वेगळा अनुभव होता. डेली रुटीन मधनं थोडा चेंज मिळाला. थँक्यू MNSN. नमस्कार, मी शुभम हजारे. खूप वेगळा अनुभव आला मला पहिल्यांदा. मी तुमच्यासारखा तुमच्या वयाचा होतो तेव्हापासून इथे येतोय. तेव्हा माझ्या वयाचा मुलीचा होता आणि तेव्हा आम्ही सगळे चिल्लेबिल्ले होतो. शाळेपासून आम्ही जातोय. आम्हाला खूप वेगळा अनुभव असायचा तेव्हा आणि आम्हाला आनंद होतोय, खूप जास्त आनंद होतोय की तुम्हाला सगळ्यांना हे अनुभवायला मिळतंय. ह्या लोकांमुळे ह्यांचा आदर्श घेऊन ह्यांच्याकडून असलेली कामाची आलेली पोचपावती घेऊन आम्ही सुद्धा त्यामुळे प्रेरित होतोय. आम्ही पण तुम्हाला तो आनंद द्यायचा प्रयत्न करतोय. आधी असंच शिबिर माऊलीला भरायचं, ते 2 दिवसाचं असायचं. तुम्हाला आज एका दिवसात जी मजा आली, विचार करा आम्ही 2 दिवसात काय काय मजा केली असेल. रात्री पूर्ण राहायचो. रात्री आकाश दर्शनाचा रात्रभर कार्यक्रम असायचा. आम्ही सगळे ग्रह तारे बघायचो. सकाळी सकाळी उठल्यानंतर अगदी पहाटे बर्ड वॉचिंगला जायचो. ही सगळी मजा आम्ही स्टुडंट असताना करायचो. आज आनंद होतोय मला ह्यासाठी की तुम्हाला पण ही संधी मिळते आणि जसं आमची पिढी ह्या सगळ्यांनी तयार केली तसं पुढच्या वेळी, पुढच्या येत्या वर्षामध्ये तुम्ही पण एक लीडर म्हणून इकडे याल अशी मी आशा व्यक्त करतो. खूप मस्त वाटतंय मला. पहिल्यांदा एक लीडर म्हणून आलोय. तुमच्या सगळ्यांमध्ये एक दादा म्हणून मिसळून गेलो. तुम्हाला थोडाफार ओरडलो असेल तर तेवढं ऍडजस्ट करून घ्या. बाकी मला पण खूप मस्त वाटतंय. माऊली निसर्ग सेवान्यास तुम्हाला हे सगळ्या गोष्टींची खूप सारी अशीच माहिती देत राहणार आहे. त्याच्यासोबत जोडले राहा आणि आपण लवकरच पुन्हा भेटू. जसं दादाने सांगितलं की नाशिकला पण एक नवीन प्रोग्राम अरेंज करतोय. असे विविध प्रोग्राम अरेंज करू. निसर्गाशी आपण नेहमी जोडलेले राहू. थँक्यू. मी रश्मी भालेराव. माझ्याकडे जारूर ग्रुप होता आणि
जशी मी तुमच्या एवढी होती तेव्हा जी आम्ही मस्ती केली ती मस्ती अजून आमच्यातली गेली नाही, अजूनही आमची हाऊस गेलेली नाही. आम्हाला असं नाही पार्टिसिपेट होता येत म्हणून आम्ही आता व्हॉलेंटियर म्हणून येऊन पार्टिसिपेट करतोय आणि ही मजा घेतोय. ग्रुपमध्ये सर्व छान होते, काही असतं मस्तीखोर, ठीक आहे, पण सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं, चांगलं वाटलं, छान केलं सर्वांनी. थँक्यू. नमस्कार, मी आर्यन व्यापारी. आपला गट होता चित्ते जरा हळू धावले आज. एवढी सवय नाही हळू धावायची, पण ठीक आहे, चालतंय. मजा आली, नवीन जणांशी भेटायला मिळालं. लिडरशिप इतकी मला जमत नाही, आज मी प्रयत्न केला आणि मला वाटते मी माझं काम जेवढं करू शकतो तेवढं चांगलं केलं. तरी अजून करू शकलो असतो. माझं नाव तृप्ती भगत, मी हरियल ग्रुपची लीडर होती. मस्ती केली त्यांनी, पण मग आता हेच वय मस्ती करायचं तर मस्ती करणारच. ट्रेजर हंट पण जिंकले. तो बिचारा मगाशी धावत आला, घाम फुटला होता त्याला. गिफ्ट भेटला आपल्याला, असं तसं ठीक आहे. आता मगाशी पण एक किस्सा आला, ते बोललं मला चॉक नकोय, मला ते वॉटर कलर पाहिजे. अरे बोलली आता भेटलाय तर त्यात खुश राहा ना, असं. पण मला चांगलं वाटलं, गिफ्ट भेटलं निदान आपल्याला, असंच नाही आलो आपण. थँक्यू. चला, आता आपल्या निरोपाची वेळ आली, पण काही ना वाटत असेल की थांबायचं इथे. कोण कोण आहेत इच्छुक? सगळे पप्पा मम्मी आले होते ना मगाशी, ते म्हटलं रात्रीचं पण आणू का जेवण. हा, ते बोला ते रात्रीचं जेवण आणू का, मग काय करायचं, आणायला सांगायचं. सगळे तयार आहेत. अरे पण मग तुम्ही खाली टाकायला झोपण्यासाठी काहीच नाही आणलं, मग कुठे झोपाल? मच्छर जाऊ तिला नको नको. आपण नेक्स्ट टाइम ते वाटलं तर शिबिर आहेत ते 2 दिवसाचे करू. पण आजचा शिबिराला सगळ्यांना अनुभव कसा वाटला? मजा आली का? दरवर्षी याल तुम्ही, पण आता तुम्ही पुढच्या वर्षी पुढच्या एकटेच जाणार, मग कसं काय येणार? बरोबर बोलले तुम्ही, ग्रुप लिडर्स म्हणून. जे आता पुढे तुम्ही, आता आम्ही पण बघतोय ना, आम्ही पण पहिल्यांदा असेच हे दादा तुमचे होते ना लीडर, तसे होतो. पण आता आम्ही स्वतः हे सगळ्या टीम मध्ये सामील झालेलो आहे. का तर आम्हाला पण वाटतंय की या मुलांना जे आम्ही बघितलेलं आहे त्या मुलांना पण सगळ्यांना दाखवायला पाहिजे. बरोबर. आता तुम्ही इथे सगळीकडे प्राणी पक्षी जे बघितले ते सगळ्यांना आवडले का? मग त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला दादांनी दिलेली आहे, सरांनी दिलेली आहे, ती सगळ्यांनी तुम्ही तुमच्या जोडीला जे आले नव्हते त्यांना ती शेअर करा. म्हणजे नेक्स्ट टाइम त्यांना वाटेल की अरे आपण गेलो नाही, ती चुकी केली. बरोबर की नाही? हा, मग तुम्ही आता हे अनुभव तुमच्या घरी पण शेअर करा, की जेणेकरून आई वडिलांना वाटेल की माझा मुलगा दुसरीकडे कुठे चांगल्या ठिकाणी, असं वाईट ठिकाणी न जाता एक चांगल्या ठिकाणी गेले आणि खूप सारी इन्फॉर्मेशन गोळा करून आलेला आहे. बरोबर. तर मग असा मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि दादांनी जसं सांगितलेलं आहे की जी ही टीम आहे दिसते तुम्हाला, ही टीम आपल्याला अजून वाढवायची आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हावा. तर मंडळी, सकाळपासून चालू असलेला हा निसर्ग शिक्षण शिबिराचा कार्यक्रम आता संपत आलेला आहे आणि आता इथून आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. संपूर्ण दिवसभराचे शिबिर एका व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य नाही. हा व्हिडिओ म्हणजे निसर्ग शिक्षण शिबिरात घेण्यात आलेले कार्यक्रम व स्पर्धा यांचा थोडक्यात घेतलेला आढावा आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये काही त्रुटी राहिली असल्यास क्षमा असावी.